स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चॅनलवरती। याचे नाव आहे VS रेसिपीज। आज आपल्याला मुगाची पौष्टिक उसळ तयार करायची आहे। त्यासाठी मूग आधी भिजत घालायचे 8 तास। आपल्याला 2 वाट्या मूग भिजत घालायचे आहे। आपले हे 2 वाट्या मूग घेतलेले आहे आपण। आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे 1 डबाभर। आता आपल्याला हे मूग 8 तास भिजत घालायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपले मूग 8 तासानंतर किती छान फुगून तयार आहे। एकदम फुगलेले आहे। आता आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। मोड येण्याच्या प्रक्रियेसाठी चाळणीमध्ये टाकायचं आहे। आपल्याला चाळणीमध्ये टाकून यातले पूर्ण पाणी निथळून घ्यायचे आहे। आपण या मुगातलं पूर्णपणे पाणी निथळून घेतलेलं आहे आणि आता याला मुगाला मोड येण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचे आहे 24 तासासाठी। आपल्याला याच्यावर छान झाकण ठेवून 24 तास ठेवून द्यायचे आहे मोड येण्यासाठी। तुम्ही बघू शकता आपलं भिजत घातलेलं मुगाला किती छान मोड आलेले। आपण चाळणीत टाकून घेतलेले होते 24 तासासाठी ठेवलेले होते। बघा किती छान भरभरून मोड आलेले आपल्या मुगाला। आता आपल्याला याची उसळ करायची आहे। आपले हे मोड आलेले मूग आपण छान पाण्याने धुवून घेणार आहोत आणि नंतर गॅसवरती उतरून उकळायला ठेवणार आहोत, शिजवून घेणार आहोत। हे मूग आपण छान धुवून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला पाणी उकळून त्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे। आपल्याला या मुगामध्ये आता मीठ घालून घ्यायचं आहे चमचाभर आणि थोडी हळद घालून घ्यायची आणि त्याला छान शिजू द्यायचं। आपल्याला ह्या मुगाच्या उसळसाठी लागणार आहे 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि 1 कांदा। हे बारीक कापून घ्यायचे आहे। फोडणीला लागणारं साहित्य आपण कापून घेतलेलं आहे। कांदा, टोमॅटो आणि सांबारसुद्धा बारीक कापून घेतलेलं आहे। आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। आपले मूग पण शिजून तयार आहेत। आता आपल्याला याला फोडणी घालायची आहे। आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे। त्यात 2 पळ्या तेल घालून घ्यायचे आहे। हे तेल थोडे तापू द्यायचे आहे। आता हे आपले तेल तापलेले आहे कढईमधले। आता आपल्याला मोहरी घालून घ्यायचे आहे 2 चमचे। 2 चमचे जिरा घालून घ्यायचा आहे। बघा किती छान तेल टाकलं आहे, त्यामुळे जिरा आणि मोहरी छान तडतडते आहे। त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आधी। त्यानंतर आपल्याला मोहरी, टोमॅटो घालून घ्यायचे आहे। मोहरी छान तडतडली आहे, जिरं पण छान झालं आहे। आता टोमॅटो पण आपण घातला आहे। आता वरून थोडा सांबार घालणार आहे। यात आपल्याला आता 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे। हे आपली फोडणी छान झालेली आहे। आता यात आपल्याला सर्वात शेवटी लाल तिखट घालून घ्यायचे आहे।
3 चमचे घालणार आहोत, कारण हे लाल तिखट जास्त तिखट नाही आहे, शिमला मिरचीचे लाल तिखट आहे. आता आपल्याला यात मूग घालून घ्यायचे आहे. आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. आपण आधीच यात 1 चमचा मीठ टाकलेलं असल्यामुळे आता आपल्याला मीठ घालायचे नाही आहे. आपण हळद परत यासाठी घातली की ती अँटीबायोटिक असते आणि शरीराला खूप फायदे होतात हळदीपासून. तुम्ही बघू शकता आपली हे पौष्टिक मुगाची उसळ तयार झालेली आहे. आता तुम्हाला जर आवडत असल्यास यात बारीक शेव टाकून सर्व करू शकता. बघा किती छान हेल्दी आणि टेस्टी आपली उसळ तयार झालेली आहे.